हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 13 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यात आधी तर अर्णवला समजलंय की रमाकांतचा खून उदयकांतने केला आहे. CCTV फुटेज रिकवर झालंय आणि या CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं की उदयकांतने रमाकांतचा खून केला आहे. त्यामुळे अर्णव, ईश्वरी, मामा, मामी या सगळ्यांना जबर धक्का बसला आणि मग मामी लगेच पोलीस स्टेशनमधून उदयकांतला भेटायला निघाली. ईश्वरीला संशय आला आणि ईश्वरी मामीचा पाठलाग करू लागली. मामी पुढे, ईश्वरी मागे आणि मग मामी उदयकांतला भेटायला पोहोचली. उदयकांतला धमकी दिली की पोलिसांसमोर माझं नाव घ्यायचं नाही. उदयकांत म्हणाला, ए हट, तुझे सगळे पाप मी पोलिसांना सांगणार. आणि मग मामीने उदयकांतच्या थोबाडीत मारली. आता या दोघांमध्ये जोरदार हाणामारी होणार आणि कदाचित मामी उदयकांतला सुद्धा मारणार असंच दिसतंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी हे दोघे पार्कच्या बाहेर उभे असतात आणि अर्णव म्हणतो, मी सिंदूर चल लवकर, नाहीतर अजून मुली येतील माझ्याबरोबर फोटो काढायला आणि तुझा आणखीन जळफाट होईल. ईश्वरी तोंड वाकडं करते आणि हे दोघे जाणार इतक्यात दोन बायका तेथे येतात आणि म्हणतात, इष्णव इष्णव. ते या दोघांना थांबवतात आणि या दोघांची खूप स्तुती करतात. आम्ही तुम्हाला दोघांना कॉम्पिटिशनमध्ये पाहिलं, तुम्ही दोघे खूप छान खेळलात, आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत, आम्हाला तुमच्याबरोबर एक फोटो काढायचा आहे. अर्णव ईश्वरी हो म्हणतात. अर्णव या बाईचा फोन घेऊन त्यांच्याबरोबर मस्त सेल्फी काढतो आणि या दोन बायका खूप खुश होतात. अर्णव ईश्वरीला म्हणतात, दोघे नेहमी असेच एकत्र राहा, आनंदात राहा. अर्णव ईश्वरी हो म्हणतात आणि मग ईश्वरी अर्णवला म्हणते, पाहिलं का सर, फक्त तुम्हीच ASR नाही आहात, मी सुद्धा ईश्वरी मी सुद्धा ISR आहे. अर्णव म्हणतो, माहिती आहे, चल बस. ईश्वरी मागच्या सीटवर बसत असते. अर्णव म्हणतो, का ड्रायव्हर आहे का तुझा, बस पुढच्या सीटवर. ईश्वरी म्हणते, जॉगिंग करून पाय दुखताय माझे, मागे झोपणार आहे मी. अर्णव हसतो. ईश्वरी मागे बसते, अर्णव पुढे बसतो आणि हे दोघेही आपल्या घरी यायला निघतात. दुसरीकडे अविनाश मामा त्याच्या रूममध्ये येतो आणि तेवढ्यात मामाच्या हातून काहीतरी खाली पडतं. मामा खाली वाकून पाहतो तर फ्लोअरवर त्याला चक्क रक्ताचे डाग पडलेले दिसतात. मामा खूप घाबरतो, त्याला दर दरून घाम फुटतो. आपल्या रूममध्ये रक्ताचे डाग कसे आले हाच प्रश्न मामाला पडतो आणि मामा लगेच हॉलकडे येतो. ईश्वरी आणि अर्णव आत्ताच घरी आलेले असतात. अर्णव ईश्वरीला सांगतो, माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनव. ईश्वरी किचनमध्ये जाणार, अर्णव रूममध्ये जाणार. इतक्यात मामा तेथे येतो आणि म्हणतो, ईश्वरी, अर्णव, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे दोघे विचारतात, काय झालं? तर मामा विचारतो, तुम्ही दोघे माझ्या रूममध्ये येता का? अर्णव विचारतो, काय झालं मामा, एवढ्या टेन्शनमध्ये दिसतोय? मामा खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो, माझ्या रूममध्ये या ना, सांगतो मी तुम्हाला. अर्णव ईश्वरी हो म्हणतात. मामाबरोबर रूममध्ये येतात. मामा त्यांना सांगतो, हे पहा, माझ्या रूममध्ये रक्ताचे डाग आहेत. अर्णव आणि ईश्वरीला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि हे दोघे रक्ताचा हा डाग पाहत असतात. तेवढ्यात मामी रूममध्ये येते आणि अर्णव, ईश्वरी आपल्या रूममध्ये काय पाहताय याची तिला खूप भीती वाटते आणि मामी विचारते, काय झालंय? तर मामा सांगतो, अगं वल्लरी, आपल्या रूममध्ये रक्ताचा डाग आहे. तर मामी चिडून म्हणते, काय रक्ताचा डाग? आणि वल्लरी हा डाग पाहून म्हणते, अहो काय करताय तुम्ही, रक्ताचा डाग नाही हा, सकाळी मी नेल पेंट लावली ना, ती सांडली होती, त्याचा डाग आहे. हे ऐकून मामाला आश्चर्य वाटतं. ईश्वरी आणि अर्णव सुद्धा म्हणतात, अरे यार. आणि मामी चिडून म्हणते, थांबा, तुम्हाला दाखवते. आणि मामी लगेच एका लिक्विडने हा नेल पेंटचा डाग पुसून टाकते आणि विचारते, पाहिलं का, कळलं का आता, हा नेल पेंटचा डाग आहे, रक्ताचा डाग असा नाही पुसला जात. मामाला समजतं की उगाच त्याने गैरसमज करून घेतला आणि मामा म्हणतो, सॉरी, मला असं वाटलं रक्ताचा डाग आहे. ते याच्या आधीसुद्धा असं घडलं होतं ना, जेव्हा रमाकांतराव गायब झाले होते आणि मी तुला सांगितलं होतं की रूममध्ये रक्ताचा डाग आहे. अर्णव म्हणतो, हो मामा, तेव्हा तू मला सांगितलं होतंस, मग आपण मामीला कॉल करून विचारलंस आणि मामीने क्लिअर केलं होतं की तिच्या बोटाला जखम झाली, त्याचं ते रक्त होतं. मामा म्हणतो, हो. तर मामी चिडून म्हणते, हद्द आहे तुमची. अर्णवला आठवतंय पण तुम्हाला आठवत नाहीये. हात जोडले मी तुमच्यासमोर आणि तुम्ही ना एक काम करा, ते जे क्राईम थ्रिलर नॉवेल्स वाचताना ते वाचणं बंद करा. रात्रंदिवस फक्त तेच विचार तुमच्या डोक्यात आणि आता तुम्हाला तेच सगळीकडे दिसायला लागलंय. आणि हो ईश्वरी,
तुझ्या मामांना घेऊन जाय आणि त्यांना चहा वगैरे पाच, तेवढंच त्यांचं डोकं ठिकाणावर येईल. ईश्वरी म्हणते, हो मामा चला, मी अर्णव सरांसाठी ब्लॅक कॉफी बनवते, तुमच्यासाठी सुद्धा चहा बनवते. मामा लगेच या दोघांबरोबर निघून जातो आणि वल्लरी घाबरून दरवाजा बंद करून घेते. वल्लरीला खूप टेन्शन येतं. वल्लरी स्वतःलाच म्हणते, खूप झालं हे, आजचं मरण उद्यावर टाकणं, मला आता काहीतरी कायमचा बंदोबस्त करावाच लागणार आहे. हे सगळं काय होतंय, काय करायचं, हाच प्रश्न वल्लरीसमोर असतो. आणि मग वल्लरी एक गोष्ट ठरवते, कपाट उघडते आणि त्या कपाटातून तिचा दुसरा मोबाईल काढते. ज्या दुसऱ्या मोबाईलवरून ती उदयकांतशी संपर्क साधत असते आणि ती उदयकांतला कॉल करते. इकडे उदयकांत मस्त दारू पीत बसलेला असतो, त्याचं पेक भरण्याचं काम सुरू असतं. वल्लरीचा फोन आलाय हे तो पाहतो आणि मग फोन उचलतो आणि वल्लरी त्याला जाब विचारते, ए उदयकांत कोठेस तू? तर उदयकांत सांगतो, तेथेच आहे, ज्या लॉजमध्ये होतो ना त्याच लॉजमध्ये आहे मी. वल्लरी चिडून म्हणते, अरे बाबा तुला सांगितलं ना मुंबई सोडून जा, मग तू अजून मुंबई सोडून का नाही गेलाय, तेथेच का थांबलायस? उदयकांत म्हणतो, ए वल्लरी पाटील, आवाज नाही चढवायचा, मुंबई सोडून जायला पैसा लागतो, पैसा, तू पैसा दे, मी मुंबई सोडून जातो. वल्लरी चिडून म्हणते, अरे नालायका, तुझ्या अंगावर जेवढे दागिने ना त्यातला एखादा दागिना विक आणि जाय मुंबई सोडून, माझ्याकडेच पैसे मागतो, माझ्याकडे काय पैशांची खाण आहे का? उदयकांत म्हणतो, अगं इतकी पापं केलीत तू आयुष्यभर, त्या पापांची फळं तुला भोगावी लागणार ना, ती चुकवायची की नाही पापं, त्यासाठी म्हणतोय पैसा दे, आणि पैसा दिला तरच मी मुंबई सोडून जाईल. वल्लरी म्हणते, अरे मूर्ख माणसा, अर्णवला तुझ्याविरुद्ध लवकरच पुरावा सापडणार आहे आणि मग त्याला कळेल की तूच खून केला आहेस रमाकांतचा. आणि एकदा कर त्याला हे कळलं, मग तो तुला पाताळातून सुद्धा शोधून काढेल आणि तू पोलिसांच्या हवाली लागला की मग तू माझं नाव घेशील, मग आपण दोघे तुरुंगात जाऊन सडू ना, अक्कल येत नाही का तुला? तर उदयकांत म्हणतो, अरे वा, मग तर भारीच होईल, आपण दोघं तुरुंगात मजा करू, वल्लरी आणि उदयकांतची मजा. हे ऐकून वल्लरी आणखीनच चिडते आणि म्हणते, मूर्खासारखं काही पण बोलू नको, जेलमध्ये कसली मजा आली रे? तर उदयकांत म्हणतो, तुला माहीत नाही का? अगं तू कधी जेलमध्ये गेली नाही ना, म्हणून तुला माहीत नाहीये, जेलमध्ये खूप मजा असते. अगं मस्त खायचं प्यायचं, मजा करायची, झोपायचं, काही काम नाही धाम नाही, कसलं जगाचं टेन्शन नाही. बाहेरच्या जगात तरी खाण्याचं टेन्शन, पिण्याचं टेन्शन, राहण्याचं टेन्शन, पैसा कमवायचं टेन्शन, पण जेलमध्ये कसलंच टेन्शन नसतं. मस्त पाहुण्यासारखं ते आपली खातिरदारी करतात, तू मी तिथं मजा करू, आणि त्यात सगळे पोलीसवाले आपल्या ओळखीचे, आपलं जाणं येणं सुरूच असतं, तुला काही मी कमी पडू देणार नाही, तू टेन्शन घेऊ नको. वल्लरी चिडून म्हणते, तुझं डोकं फिरलंय वाटतं, काय बोलतोय, तुझं तुला तरी कळतोय का? ए उदयकांत, तुला मी शेवटचं सांगतेय बरं. पण उदयकांत तिची बडबड ऐकण्यात काही उत्सुक नसतो आणि म्हणतो, ए गप गे, फोन ठेव, आणि उदयकांत फोन कट करतो. वल्लरी खूप चिडते. उदयकांत मस्त दारूचा एक सिप घेतो आणि म्हणतो, वल्लरी पाटील, वल्लरी पाटील, उगाचच नुसता अधिकार गाजवते, हे कर ते कर, अरे हट, काय नाही करणार मी. आणि उदयकांत मस्त निवांत आराम करतो. आणि इकडे वल्लरी चिडून म्हणते, उदयकांत खूप झालं आता, विनंती करून झाली, धमकी देऊन झाली, पण तू माझं ऐकत नाहीये. आणि जेव्हा वल्लरीची मान ही कोणाच्या मुठीत जाणार असते ना, तेव्हा वल्लरी समोरच्याची मान तोडते. आता तुझा सुद्धा कायमचा बंदोबस्त मला करावाच लागणार आहे, डॅट इज डॅट. म्हणजे आता वल्लरी उदयकांतला मारण्याचा प्लॅन बनवतीये, कारण उदयकांत तर पोलिसांच्या हातीच लागणार आहे, आणि तो जर पोलिसांच्या हाती लागला तर मी संपणार, हे वल्लरीला माहिती आहे. त्यामुळे उदयकांतला संपवायचं असं वल्लरीने ठरवलंय. आणि इकडे अर्णव हा त्याच्या रूममध्ये असतो, ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. तेवढ्यात अर्णवला शिर्केचा कॉल येतो. अर्णव फोन उचलतो आणि विचारतो, काय झालं शिर्के? शिर्के सांगतो, सर आपल्या बँगलोरच्या ऑफिसमध्ये ना कन्साइनमेंटचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अर्णव विचारतो, मग तिथल्या ब्रँच मॅनेजरशी बोललात का तुम्ही? शिर्के सांगतो, हो सर मी त्यांच्याशी बोललो आहे, पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे, त्यांच्याकडून हँडल होणार नाही, त्यामुळे तुम्हालाच बँगलोरला जावं लागेल. अर्णव म्हणतो, ठीक आहे, माझं तिकीट बुक करा आणि सगळ्या डिटेल्स मला पाठवून द्या. शिर्के म्हणतो, हो सर, मी तिकीट बुक करून तुम्हाला डिटेल्स पाठवतो. अर्णव फोन कट करतो आणि आपला सूट वगैरे घालतो. त्यानंतर कपाटातून बॅग काढतो आणि त्याचे सगळे जे बँगलोरला लागणारे कपडे तो बाहेर काढत असतो. तेवढ्यात ईश्वरी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि अर्णव बॅग भरतोय हे पाहून जोक मारते, काय सर तुमच्या मिस इंदोरला एवढ्यात कंटाळात का? कुठे चालला मला सोडून?
अर्णव चिडून म्हणतो, झालं का हसून? ईश्वरी विचारते, सर काय करताय ते तरी सांगा, आणि एवढे कपडे? अर्णव सांगतो, बँगलोरला जायचंय, तिथेल ऑफिसमध्ये एक महत्त्वाचं काम आलंय. ईश्वरी म्हणते, जा तुम्ही, पण 2 दिवसांसाठी चाललाय की 2 महिन्यांसाठी चाललाय? एवढे कपडे कोण घेऊन जातं? अर्णव सांगतो, अगं आता तिकडे जातोय तर 2-4 मीटिंग करून घेईल ना, प्रत्येक मीटिंगसाठी वेगळा सूट, म्हणून एवढे कपडे लागणार आहे. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमची कॉफी एन्जॉय करा, मी तुमची बॅग भरते. अर्णव म्हणतो, नाही नाही, मी माझी बॅग भरतो, आय डोंट ट्रस्ट यू. ईश्वरी चिडून म्हणते, ओ ट्रस्ट, बसा. ट्रस्ट नाही म्हणे. आणि ईश्वरी अर्णवला बसवते आणि त्याला कॉफी प्यायला देते. अर्णव मस्त कॉफी प्यायला बसतो आणि ईश्वरी ही त्याची बॅग भरत असते. पण ईश्वरी एक मुलगी असून, एक स्त्री असून अशी बॅग भरते की पुरुषाला सुद्धा लाजवेल. सगळे जे सूट असतात अर्णवचे, एखाद्या चिंध्या भरते तशी डायरेक्ट त्यात असे गोळामोळा करून टाकते. अर्णव विचारतो, मिस इंदोर, हे काय करतेस तू? ही कोणती पद्धत आहे बॅग भरण्याची? अगं माझे ते सूट्स आहे, मला ते मीटिंगसाठी लागणार आहे, ते असे भरतात का? ईश्वरी विचारते, मग कसे भरतात? अर्णव म्हणतो, तुझ्या स्कूलच्या पिकनिकची बॅग नाही भरते आपण, इंदोरला नाही जाते आपण. ईश्वरी चिडून म्हणते, इंदोरचा काय संबंध? तुम्ही इंदोरचं नाव कशाला काढताय? आणि आमच्या पिकनिकचा तर विषय काढूच नका. तुम्हाला माहिती आहे का, आमची पिकनिक म्हणजे आमची पिकनिकच असायची. माझे बाबा आहे ना, मला त्यांच्या दुकानातून समोसे, कचोरी, असं मिठाया वगैरे सगळं द्यायचे आणि काडीपेटीमध्ये टाकून पैसे द्यायचे. अर्णव विचारतो, काडीपेटीमध्ये? काडीपेटीमध्ये कशाला? ईश्वरी सांगते, ते कुणाला कळू नये ना की पैसे कोठे ठेवलेत, आणि पैसे चोरीला जाऊ नये म्हणून. आहे की नाही माझे बाबा हुशार? अर्णव म्हणतो, हो, तू सुद्धा त्यांच्या इतकीच हुशार आहे. ईश्वरी म्हणते, हो, आत्ता तुम्हाला कळलं की मी किती हुशार आहे. अर्णव म्हणतो, शटअप, बॅग अशी नसते भरायची. आणि तेवढ्यात अर्णवचा फोन पुन्हा एकदा वाजतो. ईश्वरी विचारते, वाजली का घंटी? अर्णव विचारतो, व्हॉट? ईश्वरी म्हणते, फोनची घंटी वाजली आहे, फोन उचला. आणि अर्णव पाहतो शिर्केचा फोन आहे. अर्णव फोन उचलतो. अर्णव म्हणतो, हो शिर्के, मी रेडी होतोय, निघेल बँगलोरला. तर शिर्के म्हणतो, नाही सर, त्या बँगलोरचं मी पाहून घेईल, त्यापेक्षा एक मोठी बातमी आहे. अर्णव विचारतो, काय? तर शिर्के सांगतो, आपण ते ऑस्ट्रेलियाच्या कंपनीला CCTV फुटेज रिकवर करायला सांगितलं होतं ना, त्यांनी ते रिकवर केलं आहे आणि येथे पोलिसांना पाठवलं आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचा, मी सुद्धा येतोय. अर्णव म्हणतो, गुड शिर्के, येतोय मी. आणि ईश्वरी विचारते, काय झालं सर? अर्णव सांगतो, आपल्याला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे. ईश्वरी विचारते, कशासाठी? अर्णव सांगतो, CCTV फुटेज रिकवर झालं आहे. ईश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि हे दोघे पोलीस स्टेशनला जायला निघतात. आणि मग पुढच्या क्षणी ईश्वरी, अर्णव, मामा, मामी, आता या दोघांना कसं कळलं देव जाणे, पण हे चौघे आणि शिर्के इन्स्पेक्टर समोर बसलेले असतात. आणि इन्स्पेक्टर त्यांना लॅपटॉप दाखवतो आणि सांगतो, ज्या ठिकाणी हा खून झाला तेथील CCTV फुटेज मिळालं आहे आणि खून कुणी केला आहे हे सुद्धा आपल्याला कळलं आहे. खुन्याचा चेहरा स्पष्ट दिसतोय. आणि मग इन्स्पेक्टर या सगळ्यांना हे CCTV फुटेज दाखवतो. आणि हे CCTV फुटेज त्या जिन्यामधलं असतं, जेथे वल्लरी ही भिंतीच्या मागे लपून बसली आहे. उदयकांत रमाकांतच्या मानेमध्ये ते सुई खुपसतोय, इंजेक्शन खुपसतोय, आणि तेथे ती मंजुळासुद्धा असते. आणि जेव्हा उदयकांत सगळ्यांना दिसतो तेव्हा सगळ्यांना जबर धक्का बसतो. ईश्वरी, अर्णव, शिर्के, मामा यांचा विश्वासच बसत नाही की रमाकांतचा खून उदयकांतने केला आहे. आणि वल्लरीला सुद्धा जबर धक्का बसतो की सौदामिनीने एवढी मदत केली, मग त्या देवसरेने CCTV फुटेज जाळून टाकलं, तरीसुद्धा हे CCTV फुटेज रिकवर झालं आहे आणि रमाकांतचा खून उदयकांतने केला आहे, ही गोष्ट अर्णव ईश्वरीला समजली, पोलिसांना समजली. अर्णव ईश्वरी हे सगळं पाहत असतात. फ्रेंड्स, अर्णव ईश्वरीचा विश्वासच बसत नाही की उदयकांतने रमाकांतचा खून केला आहे. पण आता यानंतर पुढे जे घडणार आहे ते ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. कारण ईश्वरी, अर्णव असं रिॲक्ट करतील की उदयकांत अनेक वर्षानंतर परत आला आहे. पण तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, जवळपास 15-20 दिवसांपूर्वी, 1 महिन्यापूर्वी ईश्वरीचा खुनाचा प्रयत्न उदयकांतने केला होता हे पोलिसांना कळलं होतं. आणि पोलीस हे उदयकांतला शोधत होते. तेव्हा ईश्वरी, अर्णव यांना सुद्धा माहीत होतं की उदयकांतनेच ईश्वरीवर जीवघेणा हल्ला केला होता. मग तो उदयकांत वल्लरीच्या गाडीत लपून बसला होता. त्यानंतर रमाकांतने सुद्धा सांगितलं होतं की उदयकांत आपल्या बंगल्याच्या आवारात आला होता, पण उदयकांत तेव्हा पळून गेला होता. हे सगळं ईश्वरी, अर्णवला माहिती आहे. पण आता ईश्वरी, अर्णव असं दाखवत आहे की उदयकांत खूप वर्षांनी परत आला आहे आणि मध्ये उदयकांतचं काही त्यांना माहीतच नव्हतं, काही असं घडलेलंच नाही आहे. आणि
हे सगळं पाहून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. ईश्वरी, अर्णव, मामा या CCTV फुटेजकडे पाहतच राहतात. त्यांना आश्चर्य वाटतं की उदयकांतने चक्क रमाकांतचा खून केलाय. आणि वल्लरी म्हणते, संपलं, सगळं संपलं. उदयकांतने रमाकांतचा खून केलाय हे आता सर्वांना कळलं. पोलीस आणि अर्णव त्या उदयकांतला शोधून काढतील. मग उदयकांत माझं नाव घेईल आणि मी आयुष्यभर जेलमध्ये सडणार. अर्णव तर मला फाशी होईल याचेच प्रयत्न करेल. या उदयकांतला म्हटलं होतं मी मुंबई सोडून पळून जा, पण माझं ऐकलं नाही. आता गळ्याला फास लागल्यावर अक्कल येईल त्याला. वल्लरी मनातल्या मनात हे सगळं बोलत असते. ईश्वरी, अर्णव एकमेकांकडे पाहत असतात. ईश्वरी म्हणते, सर, उदयकांत काकाने हे सगळं केलंय. इन्स्पेक्टरला आश्चर्य वाटतं आणि इन्स्पेक्टर विचारतो, तुम्ही याला ओळखतात का? आणि अर्णव सांगतो, हो सर, हा माझा काका आहे, उदयकांत राजे शिर्के, रमाकांत राजे शिर्के यांचा सख्खा छोटा भाऊ. इन्स्पेक्टरला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो. मामा मामी हे गप्प असतात. या नालायक उदयकांतने माझ्या बाबांचा खून केला हे अर्णवला सहनच होत नाही. अर्णव म्हणतो, मामा, आय विल किल हिम. मी याचा खून करणार आहे. मी याला शोधून काढणार आणि स्वतःच्या हाताने याचा खून करणार, याला मारून टाकणार. याने माझ्या बाबांचा खून केलाय. ईश्वरी म्हणते, शांत व्हा अर्णव सर, शांत व्हा. मामा चिडून म्हणतो, ईश्वरी, शांत काय व्हा? अरे, या नालायक माणसाला लाज वाटते का? स्वतःच्या सख्ख्या मोठ्या भावाचा खून केला याने, आणि त्यात काय शांत होण्यासारखं आहे? अर्णव बरोबर बोलतोय, या माणसाला मारूनच टाकलं पाहिजे. अर्णव म्हणतो, मी याला जिवंत सोडणार नाहीये. ईश्वरी म्हणते, सर, मी तुम्हाला म्हणाले होते ना की हे सगळं त्या राकेशचं काम नाहीये, हे दुसऱ्याच कोणाच तरी काम आहे. अर्णव म्हणतो, मामा, आत्ताच्या आत्ता याला शोधून काढायचं आहे आणि याचा जीव घ्यायचा आहे. याला सोडायचं नाहीये, याला मी जिवंत सोडणार नाहीये. मामा खूप चिडलेला असतो तर मामी चांगलीच घाबरते. ईश्वरी अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि मग इन्स्पेक्टर अर्णवला म्हणतो, अर्णव सर, तुम्ही कायदा हातात घेण्याची भाषा करू नका. कायदा उदयकांतला शोधून काढेल आणि त्याला त्याच्या पापांची शिक्षा देईल, पण तुम्ही असं बोलू नका. अर्णव म्हणतो, सॉरी सर, मी रागाच्या भरात बोलून गेलो, पण मला 24 तासांच्या आत हा माणूस हवाय. तुम्ही याला पकडून आणा. आता तुम्हाला कळलंय ना, या माणसानेच माझ्या बाबांचा खून केला आहे. आता हा पोलिसांच्या हातून सुट्टा कामा नये. पोलीस म्हणतो, हो सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर हा माणूस मुंबईत असेल ना, तर 24 तासांच्या आत तो आमच्या हाती लागणार. मुंबईच्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही हे CCTV फुटेज पाठवलंय. त्याचबरोबर मुंबईच्या सगळ्या एक्झिट पॉईंटवर आम्ही नाकाबंदी केली आहे. तो मुंबईच्या बाहेर जाऊ शकत नाही. आणि जर तो मुंबईमध्ये असेल तर आमच्या सगळ्या टीम, आमची सगळी यंत्रणा हाय अलर्टवर आहे. आम्ही त्याला शोधून काढणारच. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता आम्ही त्याला पकडूनच राहणार. अर्णव म्हणतो, ओके सर, आणि आम्ही सुद्धा आमच्या परीने प्रयत्न करू. मामा, शिर्के, आत्ताच्या आत्ता याला शोधायचे प्रयत्न सुरू करा. सगळेजण आपापल्या कामाला लागतात आणि ईश्वरी विचार करते, उदयकांत काकाने रमाकांत काकाचा खून का केला असेल? नेमकं काय कारण असणार? आणि उदयकांत काका इतक्या वर्षानंतर परत आले. बाबा तर वारीला गेले होते, ते डायरेक्ट येथे स्पर्धेच्या ठिकाणी कसे आले? उदयकांत काकाला कसं माहीत? आणि त्यांनी सगळी तयारी केली होती बाबांना मारण्याची. काही लॉजिकच कळत नाहीये. या सगळ्या गोष्टी एकमेकांना जुळत नाहीये. हे सगळं कसं झालं असेल हाच प्रश्न ईश्वरीला पडतो. आणि तेवढ्यात मामी उभी राहते आणि म्हणते, अहो, मला आत्ताच आठवलं, मी ना दवाखान्याची अपॉइंटमेंट घेतली होती. मी दवाखान्यात जाऊन येते बरं मी. हे ऐकून मामाला आश्चर्याचा धक्काच बसतो. ईश्वरी, इन्स्पेक्टर अर्णव सगळे मामीकडे आश्चर्याने पाहतात. मामा विचारतो, वल्लरी, अचानक कसं तुला आठवलं की तिथं जायचंय दवाखान्यामध्ये? वल्लरी सांगते, अहो, मी तुम्हाला सांगतेय ना, मी विसरले होते. मी येते बरं का जाऊन. पण कोणालाच वल्लरीचं हे कारण पटत नाही आणि वल्लरी, नमस्कार सर, असं म्हणून तेथून निघून जाते. सगळ्यांना वल्लरीवर संशय येतो. ईश्वरीला मुख्य संशय आलेला असतो आणि ईश्वरी विचार करते, मामीचं वागणं हे दिवसेंदिवस विचित्र होत चाललंय. मामी जेव्हा घरून आल्या तेव्हा तर असं काहीच म्हणाल्या नव्हत्या की मला जायचंय कुठे, दवाखान्यात अपॉइंटमेंट आहे. पण येथे आल्यावर अचानक त्यांना दवाखान्यात जाण्याची इच्छा काही झाली. नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यांचं वागणं हे खरंच विचित्र आहे. असा विचार करून लगेच ईश्वरीसुद्धा अर्णवला म्हणते, अर्णव सर, तुम्ही सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करा. मी ना जाऊन येते, मी घरी जाते. असं म्हणून ईश्वरीसुद्धा तेथून बाहेर पडते आणि तेवढ्यात
इन्स्पेक्टरला DCP साहेबांचा कॉल येतो. इन्स्पेक्टर DCP साहेबांशी बोलायला निघून जातो. अर्णव, मामा, शिर्के हे CCTV फुटेज पाहत असतात. अर्णवला खूप राग आलेला असतो या उदयकांतचा आणि मामी पोलीस स्टेशनच्या बाहेर पडते, रिक्षा थांबवते आणि रिक्षात बसून उदयकांतच्या लॉजवर जायला निघते. तेवढ्यात ईश्वरीसुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर येते. तीसुद्धा रिक्षात बसते आणि वल्लरीच्या रिक्षाचा पाठलाग सुरू करते. वल्लरी पुढे पुढे, ईश्वरी मागे मागे आणि वल्लरी रिक्षामधूनच उदयकांतला कॉल लावते. पण उदयकांत मस्त दारू बिरू पिऊन झोपी गेलेला असतो, त्यामुळे तो काही फोन उचलत नाही. वल्लरी खूप चिडते आणि म्हणते, अरे मूर्ख माणसा, फोन उचल. मला माहिती आहे दारू पिऊन झोपलाय तू, पण लाज वाटते का रे तुला? तुला सांगितलं होतं मुंबई सोडून पळून जा, पण तू गेला नाही आणि आता तुझ्या पापांची शिक्षा मला भोगावी लागेल. अरे तो अर्णव तुला सोडणार नाही, तो तुला शोधून काढेल आणि तू पोलिसांच्या हाती सापडला की तू माझं नाव घेणार आणि मी सुद्धा जाणार 12च्या भावात. अरे उचल ना रे बाबा, कळलंय सगळ्यांना की तूच रमाकांतचा खून केलाय, उचल. परंतु हे सगळं वल्लरी स्वतःशीच बोलत असते. उदयकांत मस्त झोपी गेलेला असतो, त्यामुळे तो वल्लरीचा फोन काही उचलत नाही. आणि इकडे ईश्वरी सुद्धा रिक्षात विचार करते, मामी अशा अचानक पोलीस स्टेशनमधून बाहेर पडून कुठे चालल्या असतील? खरंच त्यांची हॉस्पिटलची अपॉइंटमेंट असेल का? आज मी त्यांचा पाठलाग करणारच. आणि मग त्यानंतर वल्लरी ती किती म्हणजे आईन्स्टाईनपेक्षा जास्त हुशार आहे याचं प्रदर्शन करते. वल्लरीची नजर जाते रिक्षाचा जो रिअर मिरर असतो त्याच्यावर आणि त्या मिररमधून तिला मागच्या बाजूने एक रिक्षा अतिप्रचंड वेगाने आपल्या रिक्षाचा पाठलाग करतीये हे कळतं. एवढंच नाही तर या रिक्षामध्ये ईश्वरी मागच्या सीटवर बसलीये हे सुद्धा वल्लरीला दिसतं. म्हणजे या वयात वल्लरीची नजर किती भारी आहे, काय बोलावं. म्हणजे आपल्या रिक्षाच्या रिअर मिररमधून मागच्या रिक्षामध्ये मागच्या सीटवर कोण बसलंय हे सुद्धा वल्लरीला स्पष्ट दिसतं. आणि वल्लरी म्हणते, अरे देवा, ही तर ईश्वरी आहे. ईश्वरी माझा पाठलाग करते, याचा अर्थ तिला माझ्यावर संशय आलाय आणि आता जर मी डायरेक्ट उदयकांत जवळ गेले तर तिला सगळंच कळेल. नाही नाही, या ईश्वरीला गुंगारा द्यावा लागेल. असं म्हणून वल्लरी रिक्षावाल्याला सांगते, भैया राईट लो. मग रिक्षावाला राईट घेतो, पण ईश्वरीची रिक्षा या रिक्षाचा पाठलाग करत असते. मग थोडं पुढं गेल्यावर वल्लरी म्हणते, ही ईश्वरी तर माझा पिच्छा सोडत नाहीये, काहीतरी करावं लागेल. भैया लेफ्ट लो. मग भैया लेफ्ट घेतो. मग थोड्या वेळानंतर वल्लरी मागे वळून पाहते तर ईश्वरीची रिक्षा नसते, पण ईश्वरी ही थोडी लांब गाडी थांबवते, त्यामुळे वल्लरीला तिची रिक्षा दिसत नाही, पण ईश्वरीचं रिक्षावर लक्ष असतं. आणि वल्लरी म्हणते, ईश्वरीची रिक्षा का दिसत नाहीये, खाली उतरून पाहू का? इकडे ईश्वरी विचार करते, मामीने येथे रिक्षा का थांबवली आहे, खाली उतरून पाहू का? आणि दोघी एकमेकींची वाट पाहत असतात. वल्लरी विचार करते, कदाचित ईश्वरी घरी निघून गेली असेल. आणि ईश्वरी विचार करते, मामी नेमक्या कोठे चालल्या आहेत. या दोघीही आपापल्या रिक्षात बसून असतात आणि पुढे काय करायचं ते ठरवत असतात. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ईश्वरी वल्लरीचं सत्य जाणून घेण्याच्या खूप जवळ येऊन पोहोचली आहे आणि खरंच आता मजा यायला लागली आहे या मालिकेमध्ये. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव घरातील सगळ्यांना उदयकांतचं सत्य सांगेल आणि म्हणेल की माझ्या आईबद्दल, ईश्वरीच्या आईबद्दल आणि बाबांबद्दल जे काही घडलं होतं ते सुद्धा या उदयकांतनेच केलं असेल. ईश्वरी म्हणेल, पण सर त्यात एक बाईचा सुद्धा सहभाग होता. आजी म्हणेल, हो खरं आहे अर्णव, तेव्हा त्यामध्ये एक बाईसुद्धा होती. तेव्हा अर्णव म्हणेल, आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो उदयकांतच देईल आणि त्या उदयकांतला मी शोधून काढणारच. परंतु अर्णवच्या आधी वल्लरीने उदयकांतला शोधलेलं असेल आणि वल्लरी उदयकांतला धमकी देणार, पोलिसांसमोर माझं नाव घ्यायचं नाही. उदयकांत म्हणेल, घेणार, काय करशील तू? आणि वल्लरी त्याच्या थोबाडीत मारेल. आता या दोघांमध्ये हाणामारी होईल. मग उदयकांतसुद्धा वल्लरीला मारण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटी वल्लरी उदयकांतचा खून करेल असंच दिसतंय. आणि उदयकांत मेला म्हणजे वल्लरी वाचली यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड हा ट्विस्ट आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.